नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत भरलेली कारल्याची रेसिपी। तरी इथे मी 3 कारली घेतली, ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे। त्यानंतर अशा पद्धतीने आपण मधोमध याचे काप करून घेणार आहोत। तर यात आपण मसाला भरणार आहोत, त्याकरता अशा पद्धतीने ते आपल्याला कारली कट करून घ्यायचे। तर इथे मी सर्व कारली अशा पद्धतीने कट करून घेतली। आता यातलं आपण बी काढून घेणार आहोत। तर यातले आपल्याला सर्व बी काढायचे। तर इथे आपण भरलेली कारली करत आहोत, त्याकरता इथे मी छोटी छोटी कारली घेतलीत। कारल्याची बी काढून झालं की यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। तर इथे मी सर्व कारल्यांमध्ये लिंबू पिळून घेतले। लिंबाचा रस सर्व बाजूनी लावला की यामध्ये आपल्याला मीठ घालायचे। मीठ देखील सर्व बाजूने आपण लावून घेऊयात। तर इथे आपण लिंबू आणि मीठ वापरले, तर यातला कडवटपणा थोडासा कमी होतो, त्याकरता इथे मी लिंबू आणि मीठ लावून घेतले। 10 मिनिटे आता आपण हे साईडला ठेवून देऊयात। तर इथे आपण कारल्यात भरण्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत। त्याकरता इथे मी डिशमध्ये शेंगदाणे, खोबऱ्याचे काप घेतले, 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतले, थोडासा गूळ आणि कोथिंबीर घ्यायचे। तर हे सर्व आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे। तर इथे मी शेंगदाणे थोडे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे। तर आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया। तर अगदी 1 चमचाच तेल यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये आपण खोबऱ्याचे काप भाजून घेऊयात। अगदी हलकेसे भाजायचे, खूप असं सोनेरी रंगावर न भाजता अगदी हलकेसे आपण इथे खोबऱ्याचे काप भाजून घेऊयात। खोबरे इथे हलकंसं भाजलं की यामध्ये लसूण पाकळ्या घालूयात। अगदी एखादा मिनिटभर आपण इथे लसूण देखील भाजून घेऊयात। तर इथे खोबरं आणि लसूण भाजून झालाय। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर त्याच कढईत इथे आपण 1 चमचा तेल घालून शेंगदाणे देखील हलकेसे भाजून घेणार आहोत। तर इथे मी मध्यम आकाराची 4 कारले घेतले, त्याकरता इथे आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे। आता शेंगदाणे देखील हलकेसे भाजून घेऊयात। तेलात इथे शेंगदाणे भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर इथे आपण कारल्याचा कडवटपणा जाण्यासाठी लिंबू आणि मीठ लावून घेतले होते। तर अशा पद्धतीने कारले आपल्याला पिळून घ्यायचे। यातलं सर्व पाणी आपण अशा पद्धतीने काढून घेऊयात। मीठ लावल्यामुळे इथे कारल्याला छान असं पाणी सुटलं आणि यातला कडवटपणा देखील कमी होतो। तर ही सर्व जिन्नस आपले थंड झालेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याचे काप आहेत ते काढून घेऊयात। आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक असं फिरून घेऊयात। तर इथे आपण लसूण खोबरे वाटल्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे घातल्यानंतर हे वाटण आपल्याला जाडसर असं करायचं आहे। तर इथे आपण खलबत्त्यात देखील हा मसाला कुटून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर अशी भरड करून घेऊयात। तर इथे आपण तयार केलेला दाण्याचा कूट एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। तर 2 चमचे लाल मिरची पावडर घालूया। तर इथे तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता। 1 चमचा घरगुती काळा मसाला घातला आहे। काळा मसाला नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर वापरली तरी चालेल किंवा जिरे वापरले तरी चालतील। बारीक केलेला गूळ घालूया। चवीनुसार मीठ घालायचे। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। तर इथे मी हाताने हा सर्व मसाला मिक्स करून घेते, म्हणजे मसाला आपला सर्व बाजूने छान असा मिक्स होईल। मसाला इथे छान मिक्स झाला की आता आपण तयार झालेला मसाला कारल्यात भरणार आहोत। तर इथे आपण उभे चिरलेल्या कारल्यांना लिंबू आणि मीठ लावले होते, त्यातले सर्व पाणी काढून आता यामध्ये आपण मसाला भरणार आहोत। तर आता तयार केलेला मसाला या पद्धतीने कारल्यामध्ये भरून घेऊयात। मसाला भरताना आतपर्यंत हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे, त्याकरता अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने कारलं प्रेस करायचे, म्हणजे मसाला सर्व बाजूने छान असा लागला जाईल। अशाच पद्धतीने आपण राहिलेली कारले देखील भरून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने कारले केले तर अगदी 2 ते 3 दिवस छान टिकतं आणि मसाला जेवढा मुरेल तेवढं कारलं देखील चवीला छान लागतं। राहिलेले 2 कारले देखील आपण ह्याच पद्धतीने मसाला भरून घेऊयात। तर इथे आपले 4ही कारलेला मसाला भरून झालाय। आता याला आपण दोऱ्याने सर्व बाजूने बंद करून घेऊयात।
तर इथे आपल्याला कारलं दोऱ्याने सर्व बाजूने बंद करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण कारले तळायला घेऊ तर त्यातला मसाला बाहेर येऊ नये त्याकरता दोऱ्याने आपण हे सर्व कारले बंद करून घेऊयात. तरी ते आपल्याला कारल्याचा दोरा पूर्णपणे पॅक गुंडाळून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण कारली तळू तर तो दोरा देखील आपला बाहेर येणार नाही. तर राहिलेली कारली देखील आपण दोऱ्याने बंद करून घेऊयात. तरी ते मी सर्व कारली दोऱ्याने अशा पद्धतीने बांधून घेतली. आता ही कारली आपण तळायला घेणार आहोत. त्याकरता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले. आता तेल गरम झालं की यामध्ये अशा पद्धतीने आपण कारली तळून घेणार आहोत. मसाला भरलेली कारली अशा पद्धतीने आपण तेलामध्ये सोडायची. म्हणजे मसाला वरच्या साईडने राहिला पाहिजे आणि खालच्या बाजूने आपण तेलामध्ये ही कारली तळून घेणार आहोत. तर आपण इथे कारलं कोणत्याही पद्धतीने उकडले किंवा आपण घेतले नाही. कारले आपल्याला इथे तेलात तळून घ्यायचे. यामुळे चव देखील छान लागते आणि याचा कडवटपणा देखील कमी होतो. एक 5 ते 7 मिनिटे आपण कारली न हलवता एकसारखी तळून घेऊयात. 5 ते 7 मिनिटे झाल्यानंतर ही कारली आपल्याला उलटसुलट करून तळून घेऊयात. खालच्या बाजूने कारले इथे छान शिजले की आता आपण वरच्या बाजूने देखील कारले तळून घेऊयात. अगदी अलगद हाताने आपण खालीवर कारली करायची म्हणजे यातला मसाला बाहेर येत नाही. 5 ते 7 मिनिट झाले की खालीवर करून एक 2 ते 3 मिनिट आपण ही कारली तळून घेऊयात. तर इथे आपली कारली शिजली की बघायची. कारली छान शिजली की आता आपण ही तळलेली कारली एका डिशमध्ये काढून घेऊयात. याआधी मी माझ्या चॅनलला इडली प्रीमिक्स या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याची लिंक मी खाली देते. ती देखील इथे तुम्ही बघू शकता. कारली तळून झाली की आता आपण याचा दोरा अशा पद्धतीने काढून घेऊयात. तरी ते मी सर्व कारल्याची दोरे काढून घेतलेत. आता तुम्ही इथे बघू शकता कारल्यात मसाला आपला छान असा भरलेला आहे. दोरा बांधल्यामुळे यातला मसाला देखील बाहेर आलेला नाही. कारली तळून झाली की त्याच कढईमध्ये आपण राहिलेला मसाला आहे तो तेलामध्ये परतून घेऊयात. 2 मिनिटे आपण तेलामध्ये मसाला छान परतला की आपण तळून घेतलेली कारली आहेत त्यावर हा मसाला घालूयात. यावर आपण परतून घेतलेला मसाला घातला की बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.